नमस्कार, मी जयराऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। डिग्रस कराळे येथे संस्थेचा तिसरा भावफरक बोनस वाटप कार्यक्रम पार पडला। अध्यक्ष गंगाधर कराळे यांच्या हस्ते 44 दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना एकूण 3,27,278 इतका बोनस वितरित करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व पशुवैद्यकीय जिल्हाधिकारी शिवाजीराव खुणेसर उपस्थित होते। राहुल गुप्ता यांनी दूध व्यवसाय वाढीसाठी बँक कर्ज, जनावरांचे गोठे, कडबा कटर, शॉर्ट सिमेंट याबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले। तसंच हिंगोलीतील दूध शीतकरण केंद्र व अमूल डेअरीद्वारे दूध प्रक्रिया प्लांट सुरू करण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले। म्हशीच्या दुधात गंगाधर तातेराव कराळे यांनी तर गाईच्या दुधात सोपान सुभाषराव शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय। TV24 मराठीसाठी राजू इंगळे, हिवरा। ती बाहेरून आहे, हिंगोली जिल्ह्यामधली नाही। जी आपली ही आता दुधाची बाहेरून जे दूध येऊ लागले त्या दुधाचं उत्पादन मला हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहिजे आणि आपल्याकडूनच पाहिजे। आणि त्याच्यासाठी जे काही आपल्याला मदत लागणार आहे तो करायला आम्ही तयार आहोत। आता आम्ही आपल्यासारखे शेतकऱ्यांना जसं ज्यांना त्यांच्या दुधाची जनावर वगैरे घ्यायला कुठल्या बँकेमध्ये कुठला कर्ज वगैरे मध्ये अडचण येऊ लागली असतील किंवा कोणाला काहीतरी कुठली योजनामध्ये अडचण येऊ लागली असतील तर मग आम्ही खुणे साहेबांना आता हे पूर्ण